हाय, गुड मॉर्निंग. चला, माझी पूजा वगैरे आटोपली. आज आहे आज श्रावणी दुसरा सोमवार आहे. श्रावणी दुसऱ्या सोमवाराच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. बघा, माझी पूजा पण झाली. कशी वाटते ते नक्की सांगा. मी नेहमी पूजा दाखवत असते माझी. मला खूप आवडतं अशी पूजा वगैरे करायला. पूजा झाल्यानंतर मी फराळाचं केलं, साबुदाणा खिचडी खाल्ली. नंतर मी दुपारला काही शूट केलेलं नाही. चला, कुठे जायचं आहे आपल्याला आज? कुठली तयारी सुरू आहे आज आपली? काय माहिती. चला, तुम्हाला मीच सांगते. तर आज या ताईचा म्हणजे माझ्या आशुताईचा वाढदिवस आहे. सो हॅपी बर्थडे. थँक्यू. हाय, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. चला, तर तुम्हाला सारेकडे सांगितलंच आज आम्ही कुठे चाललो आणि कशासाठी चाललो. तर आज आहे माझा बड्डे आणि एक गुड न्यूज पण आहे. आज माझ्या बड्डेच्याच दिवशी 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. त्याचं पण छोटंसं सेलिब्रेशन करू आम्ही. तर तुम्ही बघत राहा, व्हिडिओ कंटिन्यू करा. आज तसं सकाळपासून काही शूट केलं नाही. आज आहे दुसरा श्रावण सोमवार, तर त्यामुळे ते पूजा वगैरे खूप करता खूप वेळ झाला. त्यामुळे मी आज काहीच शूट केलं नाही दुपारला. फक्त सकाळला पूजा थोडंसं शूट केलं. ते मी दाखवेल या व्हिडिओमध्ये. आणि आता संध्याकाळचा व्हिडिओ पण पूर्ण दाखवेल. बघत राहा व्हिडिओ. माझ्या नागपूरला ननंद राहतात. त्यांनी हा केक आणला होता. मला तर केक कट करायला आवडत नाही, पण त्यांनी खूप जबरदस्तीने केक आणला. मी तर नाहीच म्हटलं होतं, पण तरी त्यांनी आणला आणि आम्ही मग तो छोटंसं सेलिब्रेशन केलं. केक कट केला. कृषिका पण केक कट करत होती. बघा, छान होता केक, पण छान होता आणि सगळ्यांना पण छान वाटलं. केक कट करताना सगळे फोटो वगैरे काढत होते. बघत राहा. केक कट केल्यानंतर आम्ही हॉटेलला गेलो, पण त्या आधी शूट काहीच केलं नाही, कारण सर्वांना केक खाऊन लगेच निघायचं होतं. खूप उशीर झाला होता परीमुळे. परी झोपलेली होती, तिला बरं नव्हतं वाटत. त्यामुळे आम्ही 9:30 पावणे 10ला हॉटेलमध्ये गेलो जेवण करायला. खूप उशीर झाला होता. ते बघा, ती कशी चिडचिड करते केक खायला. पण मग तिने आतूच्या हाताने केक खाल्ला आणि सगळ्यांनी एकमेकांना केक देऊन फोटो वगैरे काढले. अशा प्रकारे हा सगळा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे. कसा वाटला तो नक्कीच सांगा व्हिडिओ, आणि पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. चला, आम्ही आलो आता लक्ष्मी रेस्टॉरंटला. याआधी पण आलेलो आहोत. तुम्ही आधीचा व्हिडिओ बघा, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण कळेल कुठे आहे काय आहे. आता सध्या पाऊस येत नसल्यामुळे आम्ही वरती AC हॉल आहे, त्या AC हॉलमध्येच बसलो जेवण करायला. ते बघा, तिथे मिस्टर आणि माझी भाची शर्वरी उभे होते. तिच्या पप्पांची वाट बघत होते. तिचे पप्पा कार पार्क करायला गेले होते, त्यामुळे ते सोबत येणार होते आणि आम्ही आधीच निघालो. कृषिका तिच्या मामासोबत येत आहे, अंकुश. तिला घेऊन येत होता. आणि ही सारिका, ती कृषिका मला हाय करते आहे. आणि आता बघा पुढचा व्हिडिओ. कृषिका सूप पिणार आहोत. पालक सूप आहे. कोणतं?
नागपूरचं हे लक्ष्मी रेस्टॉरंट आहे. खूप जुनं रेस्टॉरंट आहे आणि खूप छान आहे. यांनी हा हॉल आत्ता वरती इंटेरियर डिझाईन केलेला आहे. बघा किती मस्त इंटेरियर डिझाईन केलेलं आहे. मी पूर्ण शूट केलेलं आहे तुम्हाला दाखवायसाठी. एकदा येऊन बघा, नक्की छान वाटेल. आम्ही स्टार्टरमध्ये क्रिस्पी व्हेज सूप आणि परत स्टफ मशरूम असं 3 स्टार्टरसाठी बोलवलं होतं. आणि स्टार्टर खाल्ल्यानंतर मग आम्ही जेवण पण लगेचच त्यांना ऑर्डर दिलं होतं. ते वेळ लावतात त्यासाठी आम्ही आधीच मेनू डिसाईड करून त्यांना सांगून दिला होता. जोपर्यंत आमचं स्टार्टर खाणं झालं तोपर्यंत त्यांचं मेन कोर्स पण रेडी होतं. हो हो. अरे ते आमचं जेवण झाल्यानंतर वेटर काकांनी कृषिकासाठी सोप आणून दिली होती. तिला खूप आवडते सोप. ती बघा कशी सोप खाते आणि सगळ्यांना दाखवते आहे. व्हिडिओ कॉलमध्ये तिची आत्या होती तर ती आत्याला पण म्हणत होती सोप खायला या, आणि ती टूथपिक पण दाखवत होती. तिची मस्ती पण चालू होती खूप. कृषिका जेवण केलं तू? नाही, कृषिकाने जेवण नाही केलं. कृषिकाने फक्त मस्ती केली आणि कारभार करत होते मोबाईल बघत. काही जेवण नव्हती करत. चला आमचं जेवण झालं, आता मी निघतोय. चला. आम्ही आलो आता जेवण वगैरे करून. आता रात्रीचे 11:30 वाजले. भरपूर उशीर झाला. आता सगळे थकलेले आहे. तर आता इथेच मी व्हिडिओची एंडिंग करते. कसा वाटला तो नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता माझे 100 होते आणि लगेचच 1 तासामध्ये 103 झाले. असंच सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा चॅनलला. टाटा, बाय बाय, गुड नाईट.